आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत. तसं काही नाही. बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. शिवसेनेचं नेतृत्व पराभव झाल्यानंतर त्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं राऊत साहेब या ठिकाणी संघटना वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसत नाही. याबाबतची खंत सुद्धा अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली नाही. शिवसैनिकांनी खंत व्यक्त केली, मी खंत व्यक्त केली नाही आहे. आमचे नेते विनायक राऊत यांचं चांगलं काम संपूर्ण कोकणामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून अशा एका आदर्शवत नेत्याचंच आपण मार्गक्रमण करून पुढे गेलं पाहिजे अशा तऱ्हेची प्रत्येक शिवसैनिकाची पदाधिकाऱ्यांची ही असते. कारण ह्या समोर कोकणामध्ये ही शिवसेना रुजवलेली, वाढवलेली, मोठी केलेली आहे, ती अशीच वाढली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात, काय सांगाल? पण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका 24च्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत. ते दुःख, ती खंत, त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतदारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय. आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत. तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही. तुमच्याशी वरिष्ठांकडून चर्चा म्हणजे निवडणुकीनंतर विशेषतः तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या राजीनामे दिलेले होते, जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली होती. त्याची दखल काही वरिष्ठांकडून घेण्यात आली का? विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल, कोणाकडे बोट दाखवत असतील, तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून 30 वर्ष असलेला हा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची कारण असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला मदत केलेली आहे, ह्याचा कुठेतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे. राजापूर असेल, लांजा असेल, रत्नागिरी असेल, ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या ठिकाणी ते मुद्दे पुढे आलेले आहेत. त्या संबंधीची सविस्तरपणे संबंधीचा अहवाल त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायक राऊत साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील, दोषीवरती कारवाई, दोषी नसतील तर क्लीन चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे. ज्येष्ठ नेत्यांनी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? कारण असं म्हटलं जातंय की अजूनही तुमच्या बाबतीत जे आहे तसं संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला नाही. पराभवानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई मातोश्री या ठिकाणी सर्व आमच्या पराभव झालेल्या उमेदवारांची मिटिंग घेतली होती. त्या बैठकीमध्ये एक कशा तऱ्हेने पराभव झाला, त्याची कारणं काय, त्याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या दृष्टीने योग्य त्या सूचना त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने वरिष्ठ असा तोच आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तुमच्याशी भाजपकडून संपर्क झालेला आहे का? तुमच्या म्हणजे तुम्ही मगाशीच बोललात पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, दगड मारण्याचा प्रयत्न करतो तो आंबा खाताना खाली मिळतो ना, तो त्यांचा प्रयत्न असू शकेल पण माझ्याशी कोणताही संपर्क आतापर्यंत झालेला नाही. यापूर्वी एसीपीचा ससे मिळत आता
पुन्हा एकदा एसीबीच्या माध्यमातून चौकशी होऊ शकते अशा स्वरूपाची सुद्धा बातम्या समोर येतात. नेमक्या याच्यावर अपडेट किंवा पुढचं काय आहे? अँटी करप्शन ब्युरोची चौकशी माझ्या कुटुंबाची सुरू होती. आम्ही त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयामधला जो निर्णय हे आता सुटीनंतर अपेक्षित आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा काय प्रयत्न असेल मला माहिती नाहीये, परंतु आमच्यावरती टांगती तलवार आहे हे मला निश्चित माहिती झालेलं आहे.